जय शिवराय मित्रांनो, मी अजित जाधव. तर पहा, जर तुमचं आधार कार्ड हरवलेलं असेल किंवा त्याचा फोटो तुम्हाला मिळत नसेल आणि जर तुम्हाला ते आधार कार्ड PDF स्वरूपात पाहिजे असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण की आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की काही सेकंदामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड मोबाईलवरून घरी बसल्या कशाप्रकारे डाउनलोड करू शकता. तर त्यासाठी फक्त तुम्हाला आधार कार्ड नंबरची आवश्यकता आहे आणि कोणत्याही ग्राहक सेवा केंद्रावर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमचं आधार कार्ड मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. तर हे आधार कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला या ठिकाणी मोबाईलची स्क्रीन दिसतच असेल. तर या ठिकाणी तुम्हाला Googleवरती यायचं आहे आणि Googleवरती आल्याच्यानंतर या ठिकाणी टाईप करायचं आहे UIDAI असं टाईप करायचं आहे UIDAI. तर पहा या ठिकाणी मी टाईप केलेलं आहे आणि अशाच प्रकारचं तुम्हाला टाईप करायचं आहे UIDAI या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे. तर चला आता आपण सर्च करूयात. तर या ठिकाणी मी सर्च करतो. तर या ठिकाणी सर्च करून घेतल्यानंतर या ठिकाणी 1 नंबरला पहिलीच वेबसाईट येईल UIDAI या वेबसाईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर पहा या ठिकाणी वेबसाईटवरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस येईल आणि इथे तुम्हाला तुमची लँग्वेज चूज करण्यासाठी विचारलं जाईल. तर तुम्ही या ठिकाणी तुमची भाषा सिलेक्ट करायची आहे. तर पहा या ठिकाणी मी माझी भाषा सिलेक्ट करतो इंग्लिश म्हणून. तर भाषा सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी असा इंटरफेस येईल, मेरा आधार, मेरी पहचान. तर अशा प्रकारे इंटरफेस येईल. तर तुम्हाला या ठिकाणी खाली जायचं आहे, स्क्रोल करायचं आहे थोडं आणि या ठिकाणी गेट आधार या ठिकाणी पाहायचं आहे आणि इथे एक ऑप्शन आहे चेक आधार स्टेटस म्हणून. तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर क्लिक केल्याच्यानंतर पाहू आपण पुढे. तर पहा या ठिकाणी मी चेक आधारवरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू इन वेबवरती जायचं आहे. तर त्या ठिकाणी सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता खाली यायचं आहे आणि या ठिकाणी ऑप्शन पाहू शकता डाउनलोड आधार. तर याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इकडे-तिकडे कुठेही क्लिक करायचं नाही. तर डाउनलोड आधार या ऑप्शनवरती क्लिक करून घेऊयात. तर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन येतील, की तुम्हाला कोणत्या प्रकारे तुमचं आधार कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आधार नंबर आहे, एनरोलमेंट आयडी नंबर आहे किंवा व्हर्चुअल आयडी नंबर आहे, तसेच SID नंबर आहे. तर तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि याच्या थ्रू तुम्हाला तुमचं आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे. तर या ठिकाणी आधार नंबर सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी खाली एंटर आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. चला तर मी माझा आधार कार्ड नंबर टाकून घेतो. तर या ठिकाणी मी माझा आधार कार्ड नंबर टाकलेला आहे आणि खाली स्क्रोल केल्याच्यानंतर या ठिकाणी एक कॅप्चा येईल. तर एंटर कॅप्चावरती क्लिक करायचं आहे आणि हा कॅप्चा भरून सबमिट करायचा आहे. तर चला आपण कॅप्चा भरूयात. तर या ठिकाणी हा कॅप्चा एंटर केलेला आहे. तर आता आपण खाली सेंड ओ-टी-पीवरती जायचं आहे. तर सेंड ओ-टी-पी करायचा आहे. ज्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ-टी-पी जाईल. तर तोच ओ-टी-पी पाहायचा आहे. तर या ठिकाणी सेंड ओ-टी-पीवरती क्लिक करूयात. तर पहा सेंड ओ-टी-पीवरती क्लिक केल्याच्यानंतर ओ-टी-पी सक्सेसफुली डिस्पॅच टू युअर आधार रजिस्ट्रेशन नंबर या मोबाईल नंबरवरती तुमचा ओ-टी-पी गेलेला आहे. तर आता आपण ओ-टी-पी सबमिट करूयात. तर या ठिकाणी एंटर ओ-टी-पीवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ओ-टी-पी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी माझा ओ-टी-पी टाकून घेतलेला आहे. तुम्ही पण या ठिकाणी ओ-टी-पी टाकून घ्या आणि या ठिकाणी ते विचारलेलं आहे, की डू यू वॉन्ट अ मास्क आधार? तर तुम्हाला मास्क आधार डाउनलोड करायचा आहे का? किंवा PDF डाउनलोड करायचा आहे का? अशा प्रकारे विचारलं जात आहे. तर इथे ओके करा. तर ओके केल्याच्यानंतर
या ठिकाणी व्हेरिफाय अँड डाउनलोड अशा प्रकारचा ऑप्शन येईल. तर याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला तुमचं आधार कार्ड डाउनलोड होणार आहे. तर चला आपण या ऑप्शनवरती क्लिक करूयात. तर पाहू शकता या ठिकाणी असा इंटरफेस आलेला आहे. युअर आधार हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोड. तर या ठिकाणी तुमचं आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे. आणि हे आधार कार्ड तुम्हाला पाहण्यासाठी या 3 डॉटवरती जायचं आहे आणि डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं आधार कार्ड पी-डी-एफ स्वरूपात डाउनलोड झालेलं आहे. तर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल. तर तो पासवर्ड असा असतो, की तुमचे जे पहिले नावाचे 4 अक्षर आहेत, ते कॅपिटलमध्ये या ठिकाणी सबमिट करायचे असतात आणि तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे, ती शेवटचे इयर या ठिकाणी सबमिट करायचं आहे. तर चला मी सबमिट करतो. तर या ठिकाणी मी माझा पासवर्ड टाकून घेतलेला आहे. तुम्हीही या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि ओपन करायचं आहे. तर ओपन केल्याच्यानंतर पाहू शकता, अशा प्रकारे माझं आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे आणि ते पी-डी-एफ स्वरूपात आहे. तर तुम्हीही तुमचं आधार कार्ड घरी बसल्या अशा प्रकारे डाउनलोड करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.